ओम श्री सद्गुरु कृपा जय शंभो भोलेनाथ शिव शंकर महादेव ओम नमः शिवाय या नामस्मरणाने आज आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे जावो हे भोलेनाथाच्या चरणी माझी प्रार्थना. तर मित्रांनो, आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी असतात, दुःखे असतात, आपली लवकर कामे होत नाहीत, घरात अशांतता असते, घरात समाधान नसते, घरामध्ये पैसा तर भरपूर येतो पण पैसा टिकत नाही, त्यामुळे घरात अशांतता असते, घरामध्ये सर्वांची चिडचिड होते, घरातील सर्व व्यक्तींमध्ये ताळमेळ नसतो, आपली प्रगती थांबते. त्यामुळे आपली प्रगती होण्यासाठी, घरात शांतता राहण्यासाठी, आपले जीवन आनंदीमय व सुखमय समृद्धीमय होण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार या काही गोष्टी आपल्या घरामध्ये असणे फार महत्त्वाचे आहे. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही सर्व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या सद्गुरु कृपा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, या गोष्टी घरात ठेवल्यामुळे नोकरी व्यवसायात प्रगती होते, घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. श्रीमंत लोकांच्या घरी आपण पाहिले तर यापैकी एखादी तरी वस्तू त्यांच्या घरी असते. अशा काही गोष्टी आहेत की ज्या घरात ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, जसे की श्रीयंत्र व लक्ष्मी यंत्र. या वस्तू घरात ठेवल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. आणि नकारात्मक ऊर्जा येणाऱ्या वस्तू म्हणजे घरातील बंद पडलेली घड्याळे, भंगार सामान, तुटलेल्या वस्तू, तुटलेले फर्निचर, जे काही सामान अडगळीत पडलेले असते, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. घरातील नकारात्मक ऊर्जा गेली आणि सकारात्मक ऊर्जा आली की आपल्याला काहीतरी नवीन करावे असे वाटते आणि त्यामुळे आपल्याकडून काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात, त्यामुळे आपली प्रगती होते. आता या वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया. तर पहिली गोष्ट म्हणजे कामधेनूची मूर्ती ही पौराणिक कथानुसार सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते. कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्यामुळे धनधान्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार आपल्याला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू नये म्हणून कामधेनू ही मूर्ती आपल्या घरी असणे आवश्यक आहे. त्यानंतरची मूर्ती आहे पिरॅमिड. मग ते धातूचे किंवा क्रिस्टलचे असले तरी चालेल. पिरॅमिड सुद्धा घरामध्ये अनेक गोष्टींचे फायदे करून देते. घरात पिरॅमिड ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. तसेच स्वतःचं जर तुमचं घर व्हावं अशी इच्छा असेल, तुमचं स्वप्न असेल, तर तुम्ही ज्या घरी राहता त्या घरामध्ये क्रिस्टलचं किंवा धातूचं पिरॅमिड ठेवा. त्यामुळे तुमचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गजमूर्ती. गजमूर्ती म्हणजे हत्तीची जोडी. हत्तीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. हत्ती भरभराटीचं लक्षण आहे. हत्ती प्रगती दाखवतो आणि म्हणून घरात हत्तीची मूर्ती ठेवल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. हत्तीला संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते. तुम्ही अनेक मोठमोठ्या दुकानामध्ये पाहिले असेल की एक गजमूर्तीची जोडी अगदी काउंटरवरच ठेवलेली असते. जर तुम्ही पाहिले नसेल तर आजपासून जरा निरीक्षण करा, मग तुमच्या लक्षात येईल हत्तीला म्हणजे गजमूर्तीला किती महत्त्व आहे. हत्तीची मूर्ती तांब्याची असू शकते, पितळेची असू शकते, पण ही मूर्ती जर घरी असेल तर कमालच करते. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कासवाची मूर्ती. आता ही कासवाची मूर्ती सुद्धा पितळेची असू शकते, तांब्याची असू शकते किंवा चांदीची असू शकते. भगवान श्रीहरी विष्णूचा दुसरा अवतार कूर्मा अवतार होता, म्हणजे तो कासवाचा अवतार होता. त्याचं प्रतीक म्हणून कासवाची प्रतिकृती घरी ठेवली जाते, शुभ मानले जाते. आणि प्रत्येक मंदिरात कासव असते हे सर्वांना माहीतच आहे, ते काय वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि भगवान विष्णूचा निवास जिथे असेल तिथे माता लक्ष्मीचाही निवास असतो हे स्पष्टच आहे. त्यामुळे माता लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होण्यासाठी घरात धातूपासून बनवलेले कासव ठेवले जाते. वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती घरामध्ये ठेवल्यामुळे व्यवसायात वृद्धी होते. आणि त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे घुबडाची मूर्ती. ही मूर्ती ऐकून तुम्हा सर्वांना जरा आश्चर्य वाटेल, पण मित्रांनो, करोडपती लोकही आपल्या घरामध्ये घुबडाची प्रतिकृती नक्की ठेवतात, कारण घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन आहे. हे बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल. असं म्हणतात की घुबडाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो, म्हणून श्रीमंत लोक आपल्या घरात घुबडाची मूर्ती ठेवतात.
त्यामुळे उत्पन्न झपाट्याने वाढते आणि मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळते असे मानले जाते. आणि त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती. ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी. श्रीमंत लोकांच्या घरी अगदी स्वागत कक्षातच गणपतीची मूर्ती आपल्याला ठेवलेली दिसते. त्यामागचं कारण म्हणजे गणपती बाप्पा सुखकर्ता आहे, तो दुःखहर्ता आहे, पूजनीय आहे. त्यांच्या मंगलमय अस्तित्वानेच बाहेरची कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपली सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतात. आणि त्यानंतर दुसरी मूर्ती आहे ती म्हणजे लक्ष्मी देवीची मूर्ती. त्यामुळे आपल्याला आर्थिक लाभ होतो. श्रीमंत लोकांच्या घरी ही मूर्ती असतेच, मात्र ती दर्शनीय भागात न ठेवता कपाटाजवळ, तिजोरीजवळ किंवा देवघरात ठेवलेली असते. जर तुम्हाला मूर्ती घेणं शक्य नसेल तर देवघरात लक्ष्मीचे चांदीचे नाणे ठेवले तरी चालेल, खूप लाभ होतो. पण नित्य नियमाने त्याची पूजा केली गेली पाहिजे. मित्रांनो, जेव्हा आपण कष्ट करतो, प्रयत्न करतो, तरीही आपल्याला यश भेटत नाही, त्यामुळे वास्तुशास्त्राचे काही उपाय आपल्याला करून बघायला काहीच हरकत नाही. त्यामुळे या सगळ्या मूर्ती नाही तर त्यातील एखादी तरी मूर्ती तुम्ही आपल्या घरी नक्कीच ठेवू शकता. त्यामुळे तुमचा फायदा होईल.